Hello friends, we are releasing a very special episode today because today is Hanuman Jayanti. We are at Nuara Elia. मागे आपण बघू शकतो हा जो आहे ना हा अशोक वृक्ष आहे आणि कदाचित 6000 वर्षापूर्वीची गोष्ट आहे यार. कम ऑन, आय मीन किती मोठे असेल हे. असं कदाचित पूर्ण हे अशोक वृक्ष असेल, असा अख्खा अशोक वृक्ष असेल. कारण तिकडे पण त्याचं एक अशोक वृक्षाची ती फांदी आहे. याला छान फुलं येतात आणि इथल्या आम्हाला रहिवाशांनी पुजाऱ्यांनी सांगितलं की हे दोन आहेत हे अशोक वृक्ष आहेत. आणि खाली तुम्ही बघू शकता हा हनुमंताचा हे जे पाऊल आहे हे हनुमंताचं पाऊल आहे. आणि आता इमॅजिन करणं अवघड आहे की हे त्याच्या लघु रूपातलं पाऊल आहे का विराट रूपातलं पाऊल आहे. पण इथे सीतामाई आणि हनुमंताची मूर्ती आहे छानपैकी. हा स्थानाचं महत्व म्हणजे हे स्थान म्हणजे हनुमंत जन्माचं स्थान आहे. आता तुम्ही म्हणाल मला ठार वेळ लागलंय. हनुमंत जन्म तो हम्पीमध्ये अंजनेय पर्वतावर झाला आणि आपण सीझन 1 मध्ये काडीपाच्या हे पाहिलं होतं, ते स्थान पाहिलं होतं. तर ते बरोबर आहे. म्हणजे लौकिकदृष्ट्या अंजनीच्या उदरातून जे हनुमंताचा जन्म झाला तो जन्म हा अंजनाद्री पर्वतावर झाला. पण आपण जी चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी करतो ना, ती हनुमान जयंती म्हणजे काय माहितीये का तुम्हाला? तर ती हनुमान जयंती म्हणजे ज्या दिवशी हनुमंत सीतामाईंना भेटला आणि ज्या दिवशी सीतामाईंनी त्याला पुत्र म्हणून स्वीकारलं आणि त्याच वेळेला त्याचं महारुद्र स्वरूप जाणून त्याला तात म्हणून स्वीकारलं, तो दिवस म्हणजे हनुमान जयंती. कारण त्या दिवशी हनुमंताचा काय म्हणता येईल कार्यरूपी जन्म झाला किंवा पुन्हा जन्म झाल्यासारखा आहे तो. आणि हनुमंताची पूर्ण पोटेन्शियल हे ह्याची जाणीव त्याला त्या दिवशी झाली. तो जो लंका दहनाचा दिवस आहे म्हणजेच तो सीतामाईंच्या भेटीचा दिवस आहे, तो दिवस म्हणजे आपण चैत्र पौर्णिमा जी साजरी करतो, जी चैत्र नवरात्रानंतर किंवा रामनवमी नंतर येते, ती पौर्णिमा म्हणजे हनुमान जयंती. आणि हनुमान जयंतीचं ते स्थान म्हणजे हे स्थान जिथे आज आपण आलेलो आहोत. सूक्ष्म रूप धरि सियहि दिखावा, विकट रूप धरि लंक जरावा, भीम रूप धरि असुर संहारे, रामचंद्र के काज समारे, लाय सजीवन लखन जियाए, श्री रघुवीर हर्षि उर लाए, रघुपति कीन्ही बहुत बड़ाई, तुम मम प्रिय भरतहि सम भाई.